नमस्कार. मी प्राध्यापक तेलंगेंटी, श्री छत्रपती शिवाजी कॉलेज बलसूर. 11वी केंद्रीय प्रवेश विद्यार्थ्यामध्ये सध्याला एक नाराजी व्यक्त विद्यार्थी करत आहेत, ज्यामध्ये सुरुवातीला फॉर्म नंबर 1 जो 10वीचा रिझल्ट आहे तो रिझल्ट येण्याच्या अगोदरच फॉर्म रजिस्ट्रेशन विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती प्रवेशाची. तसेच जे दुसरी नोंदणी भाग 2 हे करण्यासाठी विद्यार्थी ज्यावेळेस वेगवेगळ्या इंटरनेट कॅफेवर किंवा काही विद्यार्थी मोबाईलनी रजिस्ट्रेशन करत असताना त्यामध्ये जी वेबसाईट आहे ती बंद किंवा तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थी तासनतास त्या वेबसाईट बंद झाल्यामुळं इंटरनेट कॅफे असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणी रांगा लावून विद्यार्थी पाहायला मिळत आहेत. तसे बातम्यासुद्धा पाहायला मिळत आहेत. पण महाराष्ट्र गव्हर्नमेंट, महाराष्ट्र शासन कोणत्याही विद्यार्थ्याला या 11वी प्रवेशापासून वंचित ठेवणार नाही, हे सर्व विद्यार्थ्यांनी पहिले लक्षात घ्यायचं आहे. सुरुवातीला 20 तारीख भाग 2 साठी कॉलेज निवड असेल किंवा आपली स्वतःची माहिती हे नोंदणीसाठी वेळ दिलेलं होतं. त्यामध्ये 21 तारीखवरून 22 तारीख करण्यात आली. विद्यार्थ्याची अडचण लक्षात घेत असताना काही वेगवेगळ्या संघटनांनी तारीख वाढवून द्या, विद्यार्थ्याचे रजिस्ट्रेशन पूर्ण झालेले नाहीत किंवा तांत्रिक अडचणीमुळे वेबसाईट बंद आहे, अशा वेगवेगळ्या कारणांनी 21 वरून 22 तारीख झाली. त्याच्यानंतर 23/5/2026 ही तारीख देण्यात आली. आता 25 तारीख सोमवारपर्यंत हे सर्व रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहेत, विद्यार्थ्यांना सांगण्यात आलेलं आहे. माझा सांगण्याचा उद्देश विद्यार्थ्यांना हा आहे की विद्यार्थी मित्रांनो, गोंधळून न जाता याच्यामध्ये एकूण 5 राऊंड होणार आहेत, ज्यामध्ये पहिल्या राऊंडसाठी आता तुम्ही नोंदणी करत आहात. ज्यामध्ये नोंदणी करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तुमची कॅटेगरी, कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्ही मोडता. त्याच्यानंतर जे कॉलेजचे नावं द्यायचे आहेत. आमचं कॉलेज जर असेल त्यामध्ये श्री छत्रपती शिवाजी कॉलेज बलसूर, त्यामध्ये आर्ट आहे आणि सायन्स आहे. किंवा इतर कॉलेजेस काय असतील, कॉमर्स शाखा असेल, आर्ट, सायन्स, तर यासाठी किंवा वोकेशनलच्या काही शाखा असतील तर यामध्ये काळजीपूर्वक फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि फॉर्म भरून लॉक करायचा आहे. कित्येक विद्यार्थी पहिली रजिस्ट्रेशन मोबाईलवर केल्यामुळं दुसरासुद्धा भाग 2चं रजिस्ट्रेशन मोबाईलवर करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ते काही तांत्रिक अडचणी किंवा काही नॉलेज अपुरा असल्यामुळं पहिला रजिस्ट्रेशन तुम्ही सोपं होतं ते केलात, पण आता तुम्हाला चांगल्या अनुभवी माणसाकडूनच किंवा कॉलेजमध्ये जे अनुभवी क्लर्क स्टाफ असतो त्यांना कॉन्टॅक्ट करूनच ते तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे. वेगवेगळे इंटरनेट कॅफे आहेत जे फॉर्म भरून देतात. मग त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता सर्वांचे ॲडमिशन, सर्वांचे प्रवेश हे निश्चित 100% होणार आहे. महाराष्ट्र शासन कोणत्याही विद्यार्थ्यांना या ॲडमिशनपासून, प्रवेशापासून वंचित ठेवणार नाही, ही काळजी घ्यायची आहे. मग ही फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांना काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. ज्यामध्ये काही कोटा इन हाऊस कोटा असतो. इन हाऊस कोटा जे की 10वीपर्यंत तुम्ही जे शिक्षण घेतलेलं आहे किंवा ज्या ठिकाणातून तुम्ही 10वी पास झालेला आहात त्या शाळेची पुढची जर एखादा पुढचा जर वर्ग असेल, 11वी 12वी त्याच शाळेची शाखा असेल, त्याच संस्थेची शाखा असेल, तर त्याला इन हाऊस कोटा असं म्हणतात. तर तसे काही विद्यार्थी असतील तर ते इन हाऊस कोटामधून
प्रवेशासाठी फॉर्म भरू शकतात, ते जाऊ शकतात. तर ही माहीत असणं गरजेचं आहे. काही विद्यार्थी इनहाऊस कोटा नसताना त्याच शाळेचे विद्यार्थी जे कॉलेजला तुम्ही प्रवेश घेणार आहात त्या संस्थेची 8वी 9वी 10वी जर असेल, 10वी त्या ठिकाणातून तुम्ही केलेला असेल आणि 10वी झाल्यानंतर 11वी त्याच संस्थेमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याला इनहाऊस कोटा असं म्हणतात. त्याच्यानंतर काही जागा मॅनेजमेंटच्या हातात असतात, संस्थेच्या हातात असतात. तर ती जागा संस्था कोणत्याही विद्यार्थ्यांना ते भरू शकते, हे त्यांच्यावर अवलंबून आहे. म्हणून सगळा जो कोटा आहे त्याच्यामध्ये SC कॅटेगरी असेल, NT कॅटेगरी असेल, ST कॅटेगरी असेल, VJNT असेल, NT असेल, SEBC असेल, EWS असेल, असा ज्या कोट्यामध्ये तुम्ही विद्यार्थी मोडता त्याचाच तुम्ही उल्लेख त्या फॉर्ममध्ये भाग 2 मध्ये करायचा आहे. 25 तारीखपर्यंत आता ही तारीख दिलेली आहे, सोमवारपर्यंत. तर सर्वांनी काळजी न करता व्यवस्थित भरायचं आहे आणि प्रत्येक राऊंडला परत ही संधी आपल्याला मिळणार आहे. तर एकूण 5 राऊंडमध्ये पहिला राऊंड ज्या विद्यार्थ्याचा नंबर लागला ते विद्यार्थी त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे आणि ज्याचा नंबर लागलेला नाही परत आणि त्या फॉर्मला ओपन करून परत आणि दुसऱ्या राऊंडसाठी एंटर व्हायचं आहे आणि पुन्हा लॉक करायचं आहे. आणि दुसरं राऊंड झालं तर काही विद्यार्थी लागतील, त्याच्यानंतर तिसरा राऊंड होणार आहे. 3 राऊंड नियमित झाल्यानंतर चौथं राऊंड हे ओपन टू ऑल असणार आहे. जे विद्यार्थी लागलेले नाहीत ते सर्व विद्यार्थी ह्या राऊंडमधून लागू शकतात. त्याच्यानंतर यावर्षी एक 5वा राऊंड या ठिकाणी दिलेला आहे शासनानं, जे की मुलींसाठी आहे. जे मुली लागलेल्या नाहीत तर ह्या राऊंडमधून ते लागू शकतात. म्हणून सर्व विद्यार्थी काळजी करत असताना, मीडियामध्ये सुद्धा अशा प्रकारची बातमी येत असताना विद्यार्थ्यांचं ॲडमिशन होईल का नाही, रजिस्ट्रेशन वेळेमध्ये झालं नाही, वेबसाईट बंद असल्या कारणानं किंवा तांत्रिक काही कारणानं जर या गोष्टी झाल्या तर त्याच्यामध्ये काही घाबरून न जाता शासन कोणत्याही विद्यार्थ्यांना या ॲडमिशनपासून वंचित ठेवणार नाही. यावर्षी जर तुम्ही तसं पाहिलात, पास होणारे विद्यार्थी आणि कॉलेजमध्ये रिक्त असलेली एकूण जागा त्यामध्ये जागांची संख्या जास्त आहे आणि पास होणारे विद्यार्थी कमी आहेत. म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना ज्या कॉलेजला ॲडमिशन पाहिजे त्या कॉलेजला, जवळच्या कॉलेजला ॲडमिशन निश्चित हे मिळणार आहे. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता सर्वांनी फॉर्म व्यवस्थित भरून घ्यायचा आहे आणि फॉर्म व्यवस्थित भरून व्यवस्थित लॉक करायचा आहे. पहिलं राऊंड होईल, दुसरं राऊंड होईल, तिसरं राऊंड होईल. चौथ्या राऊंडला ज्याचा नंबर लागलं नाही ते ओपन टू ऑल सर्व कॅटेगरीचे ह्या राऊंडमध्ये एंटर करतील आणि जे काही मुली असतील त्या मुलींना पण आपल्याला हे ॲडमिशन 5व्या राऊंडमध्ये होणार आहे. त्याच्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी याची काळजी घेऊन फॉर्म भरून घ्यायचा आहे.